पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि त्यांनी महायुतीच्या बाबतीतल्या सगळ्या लोकांशी चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चा केल्यानंतर महायुतीचं पॅनल व्हावं अशा प्रकारची भावना त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी मलाही सूचना दिल्या की आपण सगळ्या लोकांशी सहकार्याशी चर्चा करा. आज सकाळीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. जेव्हा आपण जो विषय सांगतो तो विषय त्यांच्याशी मी चर्चा केली. आता भारतीय जनता पक्षाचं किंवा महायुतीचं कोणतंही अशा प्रकारचं पॅनल अजूनपर्यंत झालं नाही, डिक्लेअर झालं नाही. त्याच्यामुळे कोणाच्या कार्यालयातून कोणाचे फोन येतात तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. भारतीय जनता पार्टीचा मतदार असेल किंवा महायुतीचा मतदार असेल त्यांनी संभ्रमात राहू नये. ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता असेल त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना विचारावं. भारतीय जनता पक्षाचा मतदार असेल तर त्यांनी प्रदेशाध्यक्ष आपल्या ठाणे जिल्ह्यात येत असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधावा. भारतीय जनता पार्टी म्हणून आपण महायुतीचं पॅनल करण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच महायुतीचं पॅनल हे आपलं अस्तित्व देईल की आलं की माहिती मिळेल. जे कोणाचे फोन येतात ते फोन अधिकृत नाहीत. जे कोणी कोणाच्या पॅनल मधून उभे असतील तर त्यांनी त्यांच्या पॅनलचा प्रचार करावा. महायुतीचा किंवा भाजपाचं पॅनल आहे असं सांगून लोकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आणि असं कोणी फोन करत असेल तर आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी जर सांगितलं की जे येणारे फोन जे आहेत ज्यांना मी भाजपाचे उमेदवार म्हणून संमती दिलेली आहे तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. परंतु आज सकाळीच मला सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष म्हणून आपण महायुतीचं पॅनल करण्याच्या विचारात आहोत. महायुतीचं पॅनल अस्तित्वात आलं की लोकांना त्याची माहिती देऊ. तोपर्यंत ज्यांचे कोणाचे फोन येतात त्या फोनला भारतीय जनता पक्षाचा मतदार असेल, शिवसेनेचा मतदार असेल त्यांनी प्रतिसाद देऊ नये अशा प्रकारच्या सूचना त्यांनी मला दिलेल्या आहेत. हे मी त्यांच्या सल्ल्याने आपल्या समोर हा विषय मांडत आहे.